मुंबईमध्ये लेस्टर्न फ्रीवेच्या वडाळ्याहून शिवडीकडे जाणारी वाहतूक ही सध्या बंद आहे। तर खारू खाडीवरील पूल धोकादायक झालाय, त्यामुळे सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद आहे। मुंबई बंदर प्राधिकरणाकडून पुलावरती स्पष्ट सूचना फलक लागलेत। पूल कमकुवत झालाय, त्यामुळे वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं या ठिकाणी लिहिण्यात आलेले तसे फलक लागलेले आहेत। मात्र या पुलाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सध्या नागरिकांना केलं जात आहे। मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेच्या खालून वडाळ्याहून शिवडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी ज्या चारचाकी गाड्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणाहून युटर्न मारावा लागतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाहन चालक आहेत त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी ऐरणीवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खारू खाडीवरील पूल धोकादायक झाल्याने सर्व वाहनांसाठी ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनानं बॅरिकेड्सच्या ऐवजी संपूर्ण रस्ताच म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी जो रस्ता तयार केलेला आहे तो संपूर्ण रस्ताच खोदून ठेवलेला आहे, जेणेकरून चारचाकी वाहनांनी या ठिकाणाहून जाऊ नये। मुंबई बंदर प्राधिकरणाकडून पुलावर स्पष्ट सूचना फलक लावण्यात आलेले आहेत। मुंबई पोर्ट ट्रस्टकडून आपण पाहतो या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे आणि पूल कमकुवत झाल्यानं वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं सुद्धा आवाहन या बॅनरवर करण्यात आलेलं आहे। वाहन चालकांनी पर्यायी वाहतूक वळवावी असं आवाहन केल्यानंतर देखील आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणाहून चोरीने मार्ग जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाहून वाहतूक सुरूच आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।